जसं माझं हेअरफॉल होतं तसं मला वाटते माझे पलके पण आता गिरत चाललेले आहेत धीरे-धीरे. मी पण आता पलक्यांमध्ये टकली होणार आहे. आणि सकाळी बघते तर इतका क्यूट पोरगा टुणूक-मणूक, टुणूक-मणूक चालत होता. त्याच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं. किती क्यूट, किती गोड दिसत आहे यार आणि याचं नाव पण शिवराज म्हणून होतं. त्यांनी मला सांगितलं. पण एवढा शरमवत होता ना, त्याला जाम शरम वाटत होती यार. आणि ही ते छोटासा ट्रान्झॅक्शन करून आपल्या आतंकवादी लूकमध्ये मी आलेली आहे गायजांनो. मला एक सांगा, ह्या नारळच्या पेटला कोण चोरून घेऊन जाणार आहे? जे त्याला एवढी झेड+ सिक्युरिटी बांधलेली आहे तारांनी वगैरे, कोण नेणार आहे भाई? कोण उखडणार आहे? मी स्वतःला एवढी म्हणजे काय एवढी अटॅच आहे, ऑब्सेस्ड काय मी स्वतःला भाई सारखी बघत असते मी. कॅमेरा म्हणा, मिरर म्हणा, वॉशरूममध्ये म्हणा, 10 तास बघत बसणार स्वतःला. का माहिती का? मलाच माहिती नाही मी का बघत असते. मला भूक लागली म्हणून आल्या-आल्या पहिले बिस्किट्स खाल्लेत मी. गाईज इथे मला चावलं आहे मधुमक्खीनं. कुठली मधुमक्खी? जी शहदवाली मधुमक्खी असते तिने मला जोरदार डंक असा दिलेला आहे भाई. एवढं मला वाटतं आता स्वेलिंग वगैरे होईल. त्याला काय उपचार करू शकते मला सांगा जरा. इतकं खतरनाक दर्द होतं ना ते बेकारमध्ये, खूप आग होते. आणि इथं रूमवरती पोचलेली आहे मी. यार माझी स्वेलिंग बढतच चाललेली आहे. डिफरन्स तुम्ही बघू शकता. एक सेकंड पुरं म्हणजे थोडी थोडी सुजन येत चाललेली आहे मस्तपैकी. आणि पेनसुद्धा होतं आहे. आतल्या आतमध्ये टोचतं आहे. आता उद्या सकाळी बघूयात की माझी हालत काय झालेली आहे चेहऱ्याची. तो भेटतो आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.